जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी निर्जला, न्यूज 24 सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत। तर पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने पोटनिवडणूक होत असलेल्या राहुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची मनधरणी करण्यात यश आले। तनपुरे यांच्या निवासस्थानी जाऊन दोघांनीही बंद दाराआड चर्चा केली। रवींद्र चव्हाण यांनी प्राजक्त तनपुरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवरून चर्चा करून दिली। तर यानंतर माध्यमांशी बोलताना तनपुरे यांनी निवडणूक न लढविण्याचा निर्णय जाहीर केलाय। पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्ह्यात एकल महिलांसाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे कौतुक करून महिला व बाल कल्याण मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी अंमलबजावणीची माहिती जाणून घेतली आहे। एकल महिलांच्या उत्कर्षासाठी अहिल्यानगर जिल्ह्याने विशेष पुढाकार घेतलाय। मंत्री नामदार आदिती तटकरे यांनी लोणी येथील मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जनसेवा कार्यालयात सदिच्छा भेट दिली आहे। पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित वीज प्रश्नावरून गेल्या अनेक दिवसांपासून दुमसणाऱ्या असंतोषाचा आज अखेर उद्रेक झाला। गेल्या 3 वर्षांपासून मंजूर असूनही RDSS योजनेतील सिंगल फेज वीज कनेक्शन देण्यास टाळाटाळ करणाऱ्या महावितरण प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी आज टाकळी ढोकेश्वर येथील उपअभियंता कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी जबाबदार अधिकाऱ्यांना बांगड्यांचा आहेर देऊन कार्यालयाला कुलूप ठोकले। तर या टाळेबंद आंदोलनामुळे महावितरण प्रशासनाची चांगलीच तारांबळ उडाली। दरवर्षीप्रमाणे यावर्षीही पावसाळ्यापूर्वी शहरातील ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे। सुरुवातीला पहिल्या टप्प्यात 3 प्रमुख ओढे व नाल्यांची साफसफाई सुरू करण्यात आली आहे। टप्प्याटप्प्याने मशीनची संख्या वाढवून साफसफाईच्या कामाला गती देण्यात येईल। पावसाळा सुरू होण्यापूर्वी नालेसफाईचे काम पूर्ण केले जाणार असल्याची माहिती आयुक्त यशवंत डांगे यांनी दिली आहे। पावसाळापूर्व नालेसफाईच्या कामासाठी महानगरपालिकेने नियोजन करून कामाला सुरुवात केली। संगमनेर शहरातील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या ठिकाणी कारवाई करत 8,68,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा गोमांस व इतर मुद्देमाल हस्तगत केला। ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे। निजाम अय्याज कुरेशी, निसार रहमान कुरेशी, मोहसिन असलम कुरेशी असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत। जिल्ह्याची खबरबात मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती, आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850200017। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या। राहुरी शहरातील अभिनव सहकारी पतसंस्था परिसरात भर दिवसात झालेल्या चाकू हल्ल्यात एक तरुणाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे। कृष्णा उर्फ दादा कुलट असे मयताचे नाव आहे। उद्धव खुळे व किशोर खुळे यांच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। या वादातून आरोपींनी कृष्णा यांना शिवीगाळ करत चाकूने पोटात वार केला। गंभीर जखमी अवस्थेत त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केलंय। घटनास्थळी पोलिसांसह फॉरेन्सिक व डॉग स्क्वॉड दाखल झाले असून आरोपींचा कसून शोध सुरू आहे। चिचोंडी पाटील येथे ट्रक दुरुस्तीच्या पैशावरून झालेल्या वादात चौघांनी मिळून तरुणावर हल्ला केल्याची घटना घडली। अनिकेत हजारे हा मित्रांसह पुलावरून जात असताना आरोपींनी त्याला अडवून 1 लाख रुपये परत मागितले। 15-20 दिवसात पैसे परत देतो असे सांगितल्याने आरोपी संतापले आणि देवीदास हजारे याने लोखंडी गजाने मारहाण केली। तर आनंद हजारे याने तुकाराम बोस याच्यावर दगड फेकला। यानंतर सर्वांनी लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। अहिल्यानगर पुणे महामार्गावर विमानाचे इंधन चोरणाऱ्या एका मोठ्या आंतरराज्य टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केलाय। श्रीगोंदे तालुक्यातील गव्हाणेवाडी शिवारात असलेल्या हॉटेल महाराजाच्या पाठीमागे असलेल्या पत्रा शेडमध्ये मध्यरात्री पोलिसांनी धाड टाकून ही मोठी कारवाई केली।
या प्रकरणी पोलिसांनी टँकर चालक, मालक आणि स्थानिक साथीदारांसह 7 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून तब्बल 88,58,770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. कामरगाव शिवारातील मोबाईल टॉवर मधील तांब्याचे केबल चोरणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी रंगेहात पकडले. भगवान बांडेकर असे आरोपीचे नाव असून त्याला ताब्यात घेण्यात आले. मारुती देवकर यांना कॉल सेंटर कडून टॉवरचा दरवाजा उघडल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि तेथे संशयित व्यक्ती दिसल्याने त्यांनी दरवाजा बाहेरून बंद करून पोलिसांना कळवले. पोलिसांनी आरोपीला पकडले असता त्याने कटरने सुमारे 40 फूट केबल कापल्याचं उघड झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. जिल्ह्याची खबरबात मध्ये आपण इथेच थांबतोय. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री. जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अहमदनगर. शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची. न्यूज 24 सह्याद्री.